अबोली या मालिकेच्या 25 एप्रिलच्या भागामध्ये आता दणक्यात अबोली अगदी स्टेप बाय स्टेप जात प्रतापरावांचा आणि देवदत्ताचा कोर्टामध्ये धुव्वा उडवणार आहे। 25 एप्रिलच्या भागामध्ये दुसऱ्या दिवशीची हिअरिंगची तारीख मिळालेली असते। त्या तारखेला अबोली कॉन्फिडेंटली आता एंटर करत असताना अंकुश म्हणतो, तुझ्या लक्षात आहे ना, मी काल त्यांना दिलेलं वचन लक्षात आहे ना, कॉन्फिडेंटली तुला ही केस जिंकायची आहे, मनवाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यामुळे बी स्ट्रॉंग अबोली, तुला आता डगमगून चालणार नाही, तुझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी, मनवासाठी, असं म्हणत अंकुश तिचा आता मात्र हौसला वाढवत असतो आणि फायनली अगदी दिमाखात अबोली कोर्टामध्ये एंटर करते। कोर्टामध्ये एंटर करत असतानाच पुन्हा एकदा कोर्टामध्ये तीच जुनी ट्रिक आजमावून ती वकील म्हणते, काय अबोली मॅडम, तुम्हाला इतकं पण साधं कळत नाही का की ही देवदत्त सरांची सीट आहे म्हणून? म्हणजे तुम्ही एक काम करत जा अबोली मॅडम, तुम्हाला कोर्टात जागा हवी असेल ना, तर ही जागा मिळवण्यासाठी तुम्ही कोणीतरी तुमचा माणूस पाठवत जा बरं आधीपासून, कारण कसं आहे ना, कोर्टामध्ये जागा मिळवणं हे काही सोपं नाहीये। मग मात्र अबोली देवदत्ताच्या इथे येते आणि म्हणते, देवदत्त वकील साहेब, म्हणजे तुम्हाला एवढं स्त्री दाक्षिण्य पण नाहीये का की या स्त्री दाक्षिण्यामध्ये तुम्ही मला बसायला जागा देऊ शकता? म्हणजे कसं आहे ना, आपल्या इथे आधी स्त्रीला बसायला दिलं जातं, पण तुमच्याकडे तेवढं दाक्षिण्य नाहीये, बरोबर आहे, कसं असणार? असं म्हणत अबोली पहिला डाव टाकते। त्यावर देवदत्त म्हणतो, बाद झालं, तुम्ही केस लढायला सुरुवात करा। त्यावरती जज साहेब येतात। जज साहेब म्हणतात, म्हणजे मनवा शिंदे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही दुसरा वकील घ्या, पण तुम्ही वकील काही बदललेला नाहीयेत, तुम्हाला कोर्टाने एक संधी दिली होती वकील बदलायचा। यावरती मनवा सांगते, नाही जज साहेब, मला वकील नाही बदलायचा आहे, अबोली मॅडमच माझी केस लढतील। यावरती आता जज साहेब म्हणतात, अबोली मॅडम, तुम्ही नक्की केस लढाल ना, की आज सुद्धा तुम्ही कोर्टाचा टाइम वेस्ट घालवणार आहात? अबोली म्हणते, नाही, माझ्यामुळे जो कोर्टाचा टाइम वेस्ट झाला ना, त्यासाठी मी माफी मागते, पण यापुढे माझ्याकडून असं होणार नाही, मीच मनवा शिंदे यांची केस लढणार आहे। असं म्हटल्यावरती आता मात्र अबोली बोलण्यासाठी उठते। अबोली म्हणते, मला सगळ्यात महत्त्वाच्या काही पुरावे आणायचे आहेत। त्यावर देवदत्त म्हणतो, काय असं म्हणत देवदत्त कालचीच ट्रिक वापरतो। अबोली म्हणते, खबरदार, काल मी भांबावले होते, तुमच्या बोलण्यामुळे मी गडबडले, पण आज मला या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका हा। हे बघा, मी अडखळते, जन्मापासून मला हा प्रॉब्लेम आहे, पण म्हणून मला बोलण्याचा अधिकार नाहीये असं नाहीये। तुम्हाला जर ऐकू येत नसेल तर तुम्ही तुमच्या कानाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा, त्याच्यावरती ट्रीटमेंट करा, पण परत मला बोलताना अडकवलत किंवा अडवलत तर गाठ माझ्याशी आहे, कारण या आपल्या भारताच्या संविधानामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। पहिला पॉइंट जबरदस्त फेकत दुसरा पॉइंटची अबोलीने तयारी केलेली असते। अबोली सांगते, मिलॉर्ड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रतापराव जे आपल्या आजारपणाचं नाटक किंवा आजारपणाचं खोटं कारण सांगून निघाले होते ना स्वित्झर्लंडला, तर ह्या प्रतापरावांनी हे सगळं नाटक केलंय, त्यांना काहीही झालेलं नाहीये। हे सरकारी डॉक्टरांच्या सहीचे पेपर मी कोर्टासमोर सादर करते आहे, असं म्हणत अबोली पेपर सादर करते आणि त्याच्यामध्ये प्रतापरावांना काहीच झालेलं नाही हे सिद्ध झालेलं असतं। अबोली म्हणते, यांनी कोर्टासमोर आधी दिलेले पेपर हे खोटे होते। भावनाला घामच फुटतो, पण तरी सुद्धा हलकटपणाचा कळस करत इकडे देवदत्त म्हणतो, का आधीचे पेपर खरे आणि म्हणजे आधीचे खोटे आणि आत्ताचे खरे का? अबोली म्हणते, माझ्या वकिलांनी ऐकलं नाही, मी काय म्हटलंय ते, या पेपरवरती सरकारी डॉक्टरांचा सही शिक्का आहे, आणि ठीक आहे, तुम्हाला हे पेपर जर खोटे वाटत आहेत ना, तर तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता पुन्हा एकदा म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कोर्टाच्या अंडर येत असेल त्या हॉस्पिटलमध्ये प्रतापरावांची सगळ्या टेस्ट करून घ्या। प्रतापरावांच्या टेस्ट करून झाल्या ना की मग आपण पुन्हा बोलूया, जर माझ्या पेपरवरती विश्वास नसेल तर। आता मात्र अबोलीने डाव टाकलेला असतो, पण इतकंच करून अबोली थांबत नाही। अबोली म्हणते, जज साहेब यांनी काय सांगितलं होतं की यांच्या आशिराला म्हणजे प्रतापरावांना दम्याचा त्रास आहे, दम्याच्या त्रासासाठी ते स्वित्झर्लंडला चाललेत। स्वित्झर्लंड हे थंड हवेचं ठिकाण आहे, तिथे लोक थंड हवेचं ठिकाण म्हणून जातात, आणि त्या ठिकाणी दम्याची ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला उष्णतेचा त्रास झाला तर आपण राजस्थानला जातो का, तसं आहे हे। आयावरती जज साहेबांना पण कुठेतरी संशय येतो। मग जज साहेब म्हणतात, या सगळ्यामध्ये
पुन्हा एकदा प्रतापरावांची तपासणी करण्यात यावी। प्रतापरावांना आपलं एक जे अंडर डॉक्टर येतात त्यांच्याकडूनच ही तपासणी करून घेण्यात यावी, त्यांचे ब्लड सॅम्पल पाठवण्यात यावे, पण प्रतापरावांना सांगण्यात येऊ नये की हे ब्लड सॅम्पल कुठे पाठवले, डॉक्टर कोण आहेत किंवा रिपोर्ट कुठच्या लॅबमधून येणार आहेत, त्यांना गाफील ठेवून हे सगळं करायचं आहे असं म्हणत जज साहेब खूप मोठा इशारा देतात। फायनली अबोलीने पहिली स्टेप जिंकलेली असते। आता इतकंच करून अबोली थांबत नाही, अबोलीची दुसरी स्टेप चालू होते आणि ती पण धूम धडाक्यात। अबोलीचा धडाका बघत अंकुशला इतका आनंद झालेला असतो। अबोली सांगते याच्या उपर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे आणि हा पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छिते, हे म्हणजे हे ब्रेसलेट। त्या रात्री मनवाने ज्या माणसाने तिच्यावरती अत्याचार केला ना त्याचं ब्रेसलेट ओळखलेलं आहे आणि सगळ्यात पहिले मनवाने आरोप केला तो म्हणजे प्रिन्सवरती आणि ती प्रिन्सला विटनेस बॉक्समध्ये बोलवते आणि अबोली प्रिन्सला प्रश्न विचारते, म्हणजे मनवाने तुझ्यावरती आरोप केला होता तर तुझ्या आणि मनवामध्ये असं काही वाद होता का की तिने तुझ्यावरती राग काढला होता का या सगळ्याचा? प्रिन्स म्हणतो नाही, मनवा आणि माझ्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे, आमच्यामध्ये कोणते रुसवे नाही आहेत। त्या दिवशी ज्या वेळेला आम्ही होळी खेळत होतो ना तेव्हा मनवाने माझ्या हातातलं ते ब्रेसलेट बघितलं, माझ्या हातामधलं ब्रेसलेट बघून तिने लगेच इशारा केला की हेच ब्रेसलेट ते त्या रात्री त्या माणसाच्या हातामध्ये होतं, बाकी आमच्यामध्ये कोणता वाद नाही। यावरती अबोली म्हणते तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे हे असं ब्रेसलेट नॉर्मली कुणाकडेही भेटू शकतं का? यावरती प्रिन्स म्हणतो नाही, माझे वडील आणि मी आमच्याचकडे दोघांकडे हे ब्रेसलेट आहे, कारण माझे वडील कोणतीही स्वस्त वस्तू वापरत नाहीत, ते फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्ह वापरतात, त्यामुळे हे ब्रेसलेट फक्त अहिरेंचे वडील आणि मुलगा यांच्याकडेच आहे असं म्हणत प्रिन्सने मोठा खुलासा केलेला असतो। आता मात्र इकडे प्रतापरावांना वाचवण्यासाठी देवदत्त म्हणतो ही कोर्टाची दिशाभूल आहे। अबोली म्हणते तुमच्यासारख्या मातब्बर वकिलाने हा शब्द वापरावा ना, यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कोणती नाहीये। कोर्टाची दिशाभूल कोण करते ना हे सगळ्यांच्या समोर येणारच आहे, थोडा वेळ थांबा बरं असं म्हणत अबोली पुराव्यावरती पुरावे सादर करते आणि इकडे देवदत्तला गप्प करते, पण देवदत्त गप्प बसण्यातला नसतो। अबोली म्हणते हे ब्रेसलेट आहे ना, हे ब्रेसलेट असल्यामुळे प्रिन्सवरती तिने आरोप केला होता, पण हे ब्रेसलेट प्रिन्सचं नाहीये तर ते ब्रेसलेट होतं प्रतापरावांचं। मग मात्र देवदत्त म्हणतो कशावरून, तो प्रिन्स पण असू शकतो। अबोली म्हणते मला वाटलंच होतं की तुम्ही प्रिन्सवरती आरोप करणार। प्रिन्सवरती आरोप होत असताना अबोली सांगते मला ना या संदर्भात काही पुरावे कोर्टासमोर सादर करायचे आहेत असं म्हणत अबोली सांगते ज्या दिवशी मनवावरती अत्याचार झाला ना त्यावेळेला प्रिन्स हा आमच्या सोबत होता, म्हणजे आमच्या चाळीमध्ये तो होता, त्याला आम्ही मिठाई आणायला पाठवली होती आणि हा प्रश्न कोर्टासमोर उद्भवणार हे मला माहिती होतं, म्हणून मी चाळीच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज, चाळीच्या आतले सीसीटीव्ही फुटेज, मिठाईच्या स्टोअरमध्ये गेलेला ते सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या लोकांची साक्ष हे सगळं सादर केलेलं आहे असं म्हणत कोर्टासमोर अबोली अगदी चपखल वकील असल्यासारखी किंवा मातब्बर वकील असल्यासारखी पुराव्यावरती पुरावे ते पण सिस्टमॅटिक पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज पासून सगळं सादर करते आणि कोर्टामध्ये ते सगळं चेक करून प्रिन्स तो नव्हता, मग राहिलं कोण? प्रतापराव। अबोली म्हणते असे दोनच ब्रेसलेट आहेत, जर तो प्रिन्स नाही, हे पुरावे मी कोर्टासमोर सादर केलेले आहेत तर ते प्रतापरावच आहेत, हे सुद्धा मी कोर्टासमोर सादर केलेलं आहे। यावरती देवदत्त म्हणतो हे काय, हे घ्या, असे अजून 3, 4, 10, 12 किती ब्रेसलेट हवेत तुम्हाला? हे ब्रेसलेट मी आणू शकतो, हे बघा किती ब्रेसलेट आहेत ते असं म्हणत आता देवदत्त ब्रेसलेटवरती ब्रेसलेट सेम टू सेम कोर्टासमोर सादर करतो। त्याला वाटतं मी डाव जिंकला, पण इथे पण अबोलीकडे खूप मोठा पर्याय असतो। अबोली म्हणते मला कोर्टाला हे सांगू इच्छितायचं की असे हजारो ब्रेसलेट हे आणतील हो, पण हे ब्रेसलेट दोनच आहेत हे मी सिद्ध करू शकते असं म्हणत अबोली सांगते आमचा जो सोनार आहे ना तो हे बनवताना त्या ब्रेसलेटच्या खाली एक चिन्ह बनवतो, त्या ब्रेसलेटच्या खाली तो चिन्ह बनवतो आणि ते चिन्ह फक्त आणि फक्त प्रतापराव आणि प्रिन्स यांच्याच ब्रेसलेटच्या खाली आहे, ते कोर्टासमोर दाखवण्यात यावं, हे प्रतापरावांचं ब्रेसलेट असं म्हणत आता पोलीस कस्टडीमध्ये असलेलं प्रतापरावांचं ब्रेसलेट आणि प्रिन्सचं ब्रेसलेट चेक केलं असता आणि देवदत्तने दाखवलेले ब्रेसलेट चेक केलं असता फक्त 2 ब्रेसलेटवरती स्पेशल त्या सोनाराची खूण असते जी अहिरेंच्या कुटुंबासाठी बनवलेली असते। आता ती मात्र कोर्टासमोर येते आणि हे सिद्ध होतं की हे 2च ब्रेसलेट आहेत, एक प्रिन्सकडे एक प्रतापरावांकडे।
त्याच वेळेला अबोली म्हणते प्रिन्स तुझा हात दाखव, म्हणजे ही जी खूण आहे ना या ब्रेसलेटमुळे हातावरती ह्याच्या एक विशिष्ट प्रकारची खूण तयार झालेली आहे असं म्हणत अबोली सांगते अशीच खूण प्रतापराव तुमच्या हातावरती नाहीये ना असं म्हणत तिने प्रतापरावांना अचूक अडकवलेलं असतं। प्रतापरावांना काहीच कळत नसतं, एकावरती एक तोंडावरती आपटत प्रतापराव आता मात्र बरोबर अबोलीच्या झाशामध्ये अडकलेले असतात। प्रतापराव हात दाखवायला नकार तर अबोली म्हणते कोर्टाला यांचा हात दाखवण्याची मी विनंती करते असं म्हणत अबोलीने कोर्टाला हात दाखवण्याची विनंती केल्यावरती प्रतापराव अजून गडबडतात। कोर्टासमोर प्रतापरावांचा हात येतो आणि त्यांच्या हातावरची पण खूण सिद्ध होते। फायनली प्रतापराव आणि प्रिन्स या दोघांकडेच हे ब्रेसलेट आहे, जे ब्रेसलेट मनवाने ओळखलेलं आहे हे कोर्टात सिद्ध झालेलं असतं। कोर्टात हे सिद्ध झाल्यावरती आता प्रिन्स तो नाही, मग राहिलं कोण? प्रतापराव। एकावरती एक आरोप करत असताना मध्येच आता देवदत्त उठतो आणि तुम्ही माझ्या आशिराला अडकवण्यासाठी का एवढं सगळं धडपड करताय, का त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय? अबोली म्हणते मला तर गंमत वाटते वकील साहेब तुमची, कालपर्यंत माझं बोलणं तुमच्या कानात शिरत नव्हतं, आज माझी छोट्यातली छोटी गोष्ट पण तुमच्या कानात शिरते, म्हणजे माझ्या बोलण्यात प्रगती झाली की तुमच्या कानाच्या ऐकण्यात प्रगती झाली, काय बोलायचं काय याला असं म्हणत ती एक संधी सोडत नाही। आणि आता त्यावेळेला देवदत्त म्हणतो या मॅडम कोर्टाची दिशाभूल करतायत, यांच्याकडे पुरावे बिरावे काही नाहीत, उगाच मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत। अबोली म्हणते एक मिनिट, मी कुणालाही अडकवण्याचा काहीही प्रयत्न करत नाहीये, मी कोर्टासमोर आता एक अशी व्यक्ती आणू इच्छिते ज्या व्यक्तीला मनवाने त्या रात्रीचा गुन्हेगार म्हणून ओळखलं होतं। आता त्या व्यक्तीला कोर्टासमोर बोलवलं जातं, म्हणजे ज्या व्यक्तीला 5-6 जणांना उभं केलेलं असतं आणि मनवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधून कोर्टामध्ये मनवाने ज्या व्यक्तीला ओळखलेलं असतं त्या व्यक्तीला बोलवल्यावरती अबोली म्हणते मनवाने तुम्हाला ओळखलं बरोबर ना, पण तुमच्याकडे असं ब्रेसलेट आहे का? तो माणूस म्हणतो नाही माझ्याकडे हे असलं ब्रेसलेट नाहीये। झालं, एक पुरावा आलेला असतो, म्हणजे आतापर्यंत 5 पुरावे सादर करत 5 अगदी बरोबर इकडे प्रतापरावाला अडकवण्याचं अबोलीने काम केलेलं असतं। आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा पुरावा बबन, म्हणजे जो माणूस दारू पिऊन पैसे घेऊन त्या रात्री जे काही पाहिलं हे सांगत असतो अंकुशला, त्याच बबनला बोलवलं जातं। बबनला आता अबोली म्हणते तुम्ही त्या रात्रीचा प्रकार सगळा पाहिला होता, मग त्या रात्री जेव्हा तुम्ही प्रकार हा पाहिला त्यावेळेच मला सत्य एक सांगा तुम्ही की तुम्ही त्या रात्री काय पाहिलं आणि तुम्ही त्या रात्री पाहिलात तो हा होता का असं म्हणत प्रिन्सकडे ती बोट दाखवते। त्यावेळेला तो म्हणतो नाही हा माणूस तो नव्हताच, त्या रात्री मी पाहिलं ना गाडीमध्ये तो माणूस हा होता असं म्हणत तो देवदत्त आणि इकडे आता प्रतापरावांकडे इशारा करायला लागतो। प्रतापराव सगळ्या गोष्टीने अडकले असतात, परिस्थितीजन्य पुरावा साक्षीदार सगळ्यांनी प्रतापराव अडकतात आणि अबोलीने क्षणात एका झटक्यात केसची बाजी पलटत केस जिंकलेली असते। पुराव्यावरती पुरावे सादर करत कोर्टाला मस्तपैकी अबोलीने आपला सिद्ध केलेलं असतं की स्वतः ही वकील म्हणून किती आहे आणि त्याचबरोबर प्रतापराव हा गुन्हेगार आहे। आता प्रतापरावाला काय शिक्षा होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे।